त्यानंतर बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून साई कॉलेजनं MCAच्या विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार तिकडे घडलाय। विद्यापीठाची MCAच्या अभ्यासक्रमाला संलग्नता नसताना साई कॉलेजकडनं 200 विद्यार्थ्यांना नियमबाह्य प्रवेश दिल्याचं उघड झालंय। अगदी आणि यामुळे विद्यापीठानं जवळपास 200 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट कॉलेजला पाठवलेलं नाही आणि या विद्यार्थ्यांना परीक्षाही देता आली नाही। धक्कादायक बाब म्हणजे एकाच वेळेस पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टर्सची परीक्षा द्या अशा सूचना आता कॉलेज प्रशासनाने दिलेल्या आहेत। तर साई कॉलेजच्या चेअरमन विक्रांत जाधव यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। माधव सावरगावे साम टीव्ही। माझे 2 प्रश्न होते सर, उत्तर द्याल? हॅलो, ऐका, ते काय आहे, विद्यापीठ काय म्हणतं की आमची अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग 22 का 24 डिसेंबरला आहे, त्या तारखेला आम्ही निर्णय देऊ। हां, एक पहिला प्रश्न, विद्यापीठाची संलग्नता नसताना तुम्ही प्रवेशच दिला कसा? विद्यापीठाने प्रवेशासाठीच ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे। नाही, तुमची संलग्नता आहे का विद्यापीठाची या अभ्यासक्रमासाठी? मी काय म्हणतो साहेब, विद्यापीठाने प्रवेश प्रक्रियेसाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे, त्या अनुषंगाने प्रवेश करण्यात आले। नाही, पण या सगळ्या तुमच्या आणि विद्यापीठाच्या मीटिंग कोर्ट कचेऱ्यामुळं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झालंय, याला जबाबदार कोण आहे? साधा प्रश्न आहे, तुम्हीच आहात की? नाही, हॅलो, हां, त्याला जबाबदार नाही साहेब। पण ही चूक विद्यापीठाची आहे असं म्हणणं आहे तुमचं? दरम्यान परीक्षेसाठी कोणतीही पावती न देता विद्यार्थ्यांकडून साई कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली अशी ऑडिओ क्लिप जी आहे ती देखील आता समोर आली आहे। काही विद्यार्थ्यांकडून 25 तर काही विद्यार्थ्यांकडून 49,000 रुपये अशी फीस घेतली जात होती।